आहो उठा ना, गणूला शाळेत सोडायचं नाही का? साहेबरावांना पत्नीने झोपेतून उठवले. तुम्ही तयार व्हा, तोपर्यंत मी गणूला तयार करते. घाईघाईने त्यांनी ब्रश केला. चहा तयारच होता. फ्रेश होऊन तेही तयार झाले. तोपर्यंत शाळेचा गणवेश घालून मोजे, बूट, खाऊचा डब्बा, सॅक घेऊन त्यांच्या पत्नीने गणूला साहेबरावांच्या ताब्यात दिले. गणूला बाईकवर पुढे टाकीवर बसवून साहेबरावांनी बाईकला किक मारली आणि 15 मिनिटात ते गणूला शाळेत घेऊन पोहोचले. गणूला शाळेत वर्गात सोडून ते परत घरी आले. जवळजवळ जाणता होईपर्यंत हा रुटीन होता. पुन्हा संध्याकाळी गणूला शाळेतून पुन्हा घरी आणण्यासाठीही जावं लागायचं. आपली नोकरी सांभाळून ही कामं करावी लागायची. गणू खूप हुशार व्हावा, खूप शिकावा यासाठी त्यांनी गणूला CBSE इंग्लिश मीडियमला स्कूलमध्ये भरगच्च फी असलेल्या श्रीमंती थाट असलेल्या शाळेत टाकले होते. तरी पण त्यांची आर्थिक हालत तेवढी खास नव्हती. साधारण क्लार्कची नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाकडे पैसा कुठून असणार? गणूची शाळेची फी, घरखर्च भागवता भागवता त्यांच्या नाकी नऊ यायचे. पत्नी पार्वतीही शिवणकाम करून 4 पैसे गाठीला बांधत होती. गणूवरच त्यांची आस होती. गणू चांगला शिकला तर आपले जन्माचे पांग तो फेडेल अशी आशा होती. शेवटी आशेवरच मनुष्य जगतो ना. एवढंही करून भागायचं नाही. KG लेव्हलपर्यंत घरी त्याचा होमवर्क घ्यायला शक्य होतं, पण पुढे वरच्या वर्गात त्याला शिकवणी लावण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि गणूच्या वर्गातले सारेच जात होते. साहेबराव अभिमानाने आम्ही शाळेत असताना कधी ट्यूशन लावली नाही असे सांगायचे. पण काळ बदलला होता. जुन्या काळाचे गणित चालू काळात जमत नव्हते. बरं, ट्यूशनच्या क्लासची फीही खूप होती. कसे तरी काटकसर करीत त्यांनी सहन केले आणि गणूला कमी पडू नाही दिलं. पुढं जसजसा मोठा वर्गात गेल्यानंतर गणूला आपले वडील व मित्रांचे आई-वडील यांच्या परिस्थितीतला फरक जाणवायला लागला. दरवर्षी शाळेची ट्रीप ही जायची. तिथंही गणूला पाठवावं लागायचं. घर, नातेवाईक, रोजचा खर्च, करमणूक, 8-15 दिवसांनी बाहेर जेवायला जाणे, प्रवास खर्च, पुन्हा दिवसेंदिवस वाढत्या खर्चांनी, महागाईने त्यांचे कंबरडे मोडायचे. तरी पण दिवस जात होते. गणूही मोठा होत होता. बघता बघता तो 10वीला गेला. अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते. या वर्षावरच पुढची घडण घडत असते आयुष्याची. गणूच्या सर्व मित्रांकडे बाईक होत्या. त्यावेळेस गणूने घरात बाईकचा हट्ट लावला. शेवटी कंटाळून आई पार्वती तयार झाली. पण साहेबरावांनी अजून होकार भरला नव्हता. रात्री साहेबराव घरी येताच जेवणे पार पडल्यानंतर पार्वतीने हळूच विषय छेडला. आहो, काय म्हणते मी? अगं, तू अजून बोलली देखील नाही, ते मी कसं ऐकायचं? तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीत चेष्टाच सुचते. आहो, आपला गणू म्हणतो त्याला ॲक्टिवा हवी आहे. कशाला पाहिजे ॲक्टिवा? हे काय गाडी चालवायची वय आहे का? आणि पडला झडला तर काय करायचे? आहो, त्याच्या साऱ्याच मित्रांकडे गाड्या आहेत. आता असल्या तरी म्हणून काय झालं? त्यांच्या पालकांएवढी आपली परिस्थिती आहे का? जरा विचार करावा माणसाने. तुम्हाला नसल घेऊन द्यायची तर राहू द्या, मी घेऊन देईल माझ्या बांगड्या विकून. पार्वती जराशा फणकाऱ्यातच बोलली. पुन्हा हळुवार समजूत घालत म्हणाली, आहो, गणू आपला एकुलता एक मुलगा आहे. त्याने जीवाचं बरे वाईट केलं तर सगळं राहील जागच्या जागी. आजकाल बँका कर्जानेही देतात गाड्या. भरू आपण हप्त्या हप्त्याने. पार्वतीचे ते निर्वाणीचे बोल ऐकून साहेबरावांनी सपशेल शरणागती पत्करली. शेवटी एकदाची ॲक्टिवा घरात आली. गणू 80त ॲक्टिवावर क्लासला जाऊ लागला. तसा तो अभ्यासात हुशार होता.
बघता बघता 12वीत गेला. अभ्यासही केला त्याने, पण थोडे मार्क कमीच पडले त्याला. मेरिटवर ॲडमिशन मिळणे अशक्य होते. त्याने मला मेडिकलला जायचेच आहे, मला ॲडमिशन घेऊन द्या असा हट्ट केला. त्यासाठी पेमेंट सीटवर डोनेशन मोजून ॲडमिशन घेऊन दिली नाही तर नदीत जाऊन जीव देईन अशी धमकी दिली. शेवटी नाईलाजाने दोघांनी वडिलोपार्जित घर तारण ठेवून त्याला डोनेशनवर ॲडमिशन घेऊन दिली. नुसत्या ॲडमिशनवर होत नाही तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा दरवर्षीचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. मग एका मित्राने शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती दिली व त्याचे हप्ते तो डॉक्टर झाल्यानंतर फेडता येते. तेव्हा दरवर्षी त्या कर्जावर शिक्षण पार पडू लागले. गणू डॉक्टर झाल्यानंतर त्या दोघांना खूप आनंद झाला. अभिमानाने छाती फुलून आली होती. त्यांच्या कष्टाचे चीज झाले होते. आयुष्यातला क्षण आणि क्षण गणूच्या उभारीकरता खर्च झाला होता. पोस्ट ग्रॅज्युएट्स होता होता गणूला स्थळे येऊ लागली. मोठ्या मोठ्या घरातील माणसे येऊ लागली. डॉक्टर गणू आता इंटर्नशिप करीत असतानाच त्याचे लग्न ठरले. मुलगी ही डॉक्टर होती. एका सुमुहूर्तावर दोनाचे 4 हात झाले. पार्वतीला वाटले, चला आपल्याला आराम मिळेल. पण कशाचं काय, अजून पूर्वीपेक्षाही दुप्पट काम पाठी पडले. मुलगा व सून दोन्ही सासरच्या गावी राहण्यास गेले. सुनेच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी हॉस्पिटलही टाकले. आता त्या दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती. साहेबराव सुद्धा रिटायर झाले होते. थोडीफार पेन्शनवर घर चालणे अशक्यप्रायच होते. त्यात भर म्हणून एके दिवशी पार्वती बाथरूममध्ये पडण्याचं निमित्त झालं. 2 दिवस अल्प आजार काय झाला आणि देवाघरी गेली. वर्षानुवर्षाची साथ तुटली. साहेबराव तर मोडून पडले. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभी राहणारी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. मुलगा व सून आले. राहत्या घरावर गणूला डॉक्टर बनण्यातच कर्ज झालं होतं. ते घर विकून कर्जाची रक्कम फेडून उरलेले पैसे स्वतःच्या ताब्यात घेऊन साहेबरावांना घेऊन ते शहरात आले. काही दिवस सुखात गेले. नंतर सुनबाई व साहेबरावांमध्ये कुरबुरी होऊ लागल्या. सुनबाई तिचे आईवडील मिळून गणूचे कान भरू लागले. गणू बायकोचा गुलाम झाला होता. डोळ्यावर धुंदीची पट्टी चढली होती. साहेबरावांना तिथे राहणे असह्य झाले होते. पण इलाजच नव्हता. म्हातारपण लाचारच असतं. एके दिवशी कहर झाला. सुनबाईने गणूला सांगितले, एक तर हे राहतील नाहीतर मी. भूतकाळाला कोण उराशी बाळगतो. बायको ही गणूचं वर्तमान होतं. शेवटी जन्मदात्या बापाला साहेबरावांना वृद्धाश्रमाच्या दारात हात धरून स्वतः नेऊन सोडले. साहेबराव गणूला विनवत होते. हातापाया पडत होते. डोळ्यात पाणी आणून विनंती करत होते, मला काही देऊ नको. राहण्यास एक कोपरा व एक वेळचं 2 भाकरी खायला घाल. पण कठोर पाषाण हृदय गणूला पाझर फुटला नाही. चलचित्राप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर गणूचे बालपण तरळत होते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. तेव्हा ते आपण जगात एकटे आहोत आणि फक्त मरणाची वाट पाहत ईश्वर ठेवील तोपर्यंत जगायचे या जाणीवेने ते पटकन वृद्धाश्रमाच्या अंगणातच बसले. देवा, कसले हे रे घोर कलियुग. त्रेतायुगात तूच श्रावण बाळाचे उदाहरण आम्हाला दावले ना. मन देवाला अळवीत होते. विठ्ठला, अशी कृतज्ञ संतान मिळणार असेल तर कुणालाही मनुष्य जन्म देऊ नको. कशी वाटली कथा? आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.